नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून डॉक्टर मिलिंद राणे यांनी सुख कशात मानावं हा अतिशय सुंदर विचार मांडलाय, अगदी साध्या साध्या छोट्या छोट्या प्रसंगातून. ऐकूया. पॉश किचन. रीमानं आज किचनमधली सगळी जुनी भांडी काढली. जुने डबे, प्लास्टिकचे डबे, जुन्या वाट्या, पेले, ताटं सगळं ना टाकून द्यावं इतकं जुनं झालं होतं. सगळं तिनं एका कोपऱ्यात ठेवलं आणि नवीन आणलेली भांडी तिनं अगदी छान मांडली. आता किती छान मस्त पॉश वाटत होतं तिचं किचन. आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं की झालं काम. इतक्यात रीमाची कामवाली सखू आली. पदर खोचून ती लादी पुसणार तितक्यात तिची नजर कोपऱ्यात गेली. बापरे, आज इतकी भांडी कुंडी काढली कताई घासायला. तिचा चेहरा जरा त्रासिक झाला. रीमा म्हणाली, अगं नाही, भंगारवाल्याला द्यायची आहेत ती. सखूनं हे ऐकलं आणि तिचे डोळे एका आशेनं चमकले. ताई, तुमची हरकत नसेल तर हे एक पातेलं घेऊ का मी? सखूच्या डोळ्यासमोर तिचं अगदी तळ पातळ झालेलं आणि काठाला तडा गेलेलं एकुलतं एक पातेलं सारखं येऊ लागलं. यावर रीमा म्हणाली, अगं मग एक का, काय आहे ते सगळं घेऊन जा, तेवढाच माझा पसारा कमी होईल. ताई काय सांगता, सगळं? सखूचे डोळे विस्फारले. तिला जणू अलिबाबाची गुहाच सापडली. तिनं तिचं काम पटापट आटोपलं. सगळे पातेले, डबे, पेले एका पिशवीत भरलं आणि उत्साहात घरी निघाली. आज तर जणू तिला 4 पाय फुटले होते घरी जायला. घरी येताच अगदी पाणीसुद्धा न पिता तिनं तिचं जुनं तुटकं पातेलं, वाकडा चमचा, चिरा गेलेल्या वाट्या सगळं एका कोपऱ्यात जमा केलं आणि नुकताच आणलेला हा खजिना नीट मांडला. आज तिला एका खोलीतला किचनचा कोपरा पॉश दिसत होता. इतक्यात तिची नजर तिच्या जुन्या भांड्यांवर पडली आणि स्वतःशी पुटपुटली ती, आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं की झालं काम. इतक्यात दारावर एक भिकारी पाणी मागत हाताची ओंजळ करून उभी राहिली. माय, पाणी देव. सखू तिच्या हातावर पाणी ओतणार इतक्यात तिला तिचं तळ पातळ झालेलं पातेलं दिसलं. तिनं त्यात पाणी ओतून त्या गरीब बाईला दिलं. पाणी पिऊन तृप्त होऊन ती भांडं परत करायला गेली. सखू म्हणाली, दे टाकून. ती भिकारीण म्हणाली, तुले नको, मग मला घेऊ. सखू म्हणाली, घे की, आणि हे बाकीचं पण ने. असं म्हणत तिनं तिचं भंगार त्या बाईच्या झोळीत रिकामं केलं. अहो, ती भिकारीण सुखावून गेली. पाणी प्यायला पातेलं, कोणी दिलं तर भात, भाजी, डाळ घ्यायला वेगवेगळी भांडी, आणि वाटलंच तर चमच्यानं खावं तर एक वाकडा चमचा पण होता त्यात. मग काय, आज तिला तिची फाटकी झोळी पॉश दिसत होती. श्रोते हो, या सगळ्यांसाठी पॉश शब्दाची ही व्याख्या. मंडळी, खरंच सुख कशात मानायचं हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर आणि मानसिकतेवर अवलंबून असतं, हेच खरं, हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.